गुड मॉर्निंग. मी सोनाली. तर निघाले होते कामावर. तर सकाळचे वाजले होते 5:45. तर ना मला दोघी तिघी ताईंचा असा प्रश्न होता की ताई तुझं घर बघायला आम्हाला खूप आवडेल, तुझी फॅमिली पाहायला आवडेल. तर ताई मी तुमच्याशी नक्की माझी फॅमिली, माझं घर, माझ्या मॅडम नक्की सगळ्यांना दाखवणार, पण थोडा मला वेळ द्या. कारण मला कॅमेरासमोर यायला लाज नाही वाटत, त्या सगळ्यांना थोडीशी लाज वाटते. त्यामुळं मला थोडा वेळ द्या, मी नक्की सगळं दाखवणार. कारण मी तुमच्याशी जोडली गेली तर तुम्हाला हक्क बनतो माझं सगळं जाणून घ्यायला. तर इथं पहिल्या घरी बनवली होती मस्त अशी बटाट्याची भाजी, जिरा आलू बनवलेला. त्यांना खूप आवडतो माझ्या हातचा जिरा आलू. आणि इथं बनवले होते त्याच्यासोबत खायला तुपातल्या चपात्या. तर आज ना इतकंच जेवण होतं पहिल्या घरी. आज काही जास्त काही जेवण नव्हतं. तर मी निघाले होते दुसऱ्या कामावर. दुसरं काम ना इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हे काम माझ्या जरा घराजवळ आहे. तर दुसऱ्या कामावर बनवलं होतं मस्त असं ढाबा स्टाईल फ्लावरची भाजी. अशा पद्धतीत बनवली होती. दीदीला अशी पाहिजे होती आज बनवून, तर तिला बनवून दिली होती टिफिनला न्यायला. इथं बनवली होती साबुदाण्याची खिचडी नाश्त्यासाठी. थोडीशीच बनवायची होती. इथं ना एका जणाचीच भेंडी बनवायची, सिंपल अशी बनवली होती भेंडीची भाजी. इथं 10 चपात्या बनवल्या होत्या तेलातल्या. इथं पपई कट केली होती. इथं रताळं एक शिजून ठेवलं आणि इथं ना ऑमलेट बनवलं होतं. त्याच्यामध्ये कोबी, ब्रोकोली, मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून अशी मी बनवलं होतं ऑमलेट. तर मी ऑमलेट बनवून निघाले तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावरचा मेन्यू काय आहे तर तुमच्याशी शेअर करते. तर तिसऱ्या कामावर थोडंसं काम मला जास्त असतं. तर तिसऱ्या कामावर आज मी बनवलं होतं मस्त अशा 7 चपात्या तुपातल्या. त्याच्यासंग एक नाचणीची भाकर बनवलेली. एक जणाची रोज एक मला नाचणीची भाकर बनवावं लागते. तर अशा पद्धतीत मी नाचणीची भाकर बनवली होती. इथं बनवले होते छोले टिफिनसाठी. इथं उपमा बनवलेला, बाकीचं त्यांनी खायला नेलेलं. इथं ना मी ऑरेंज साफ करून ठेवलेलं म्हणजे, आणि इथं मँगो कापून ठेवलेला. बाकीच्या सगळ्या टिफिन भरून असं सगळं क्लीन करून बाकी सगळ्यांच्या टिफिन भरून मी निघाले होते घरी. तर उद्या आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. तर सगळ्या ताई मला बोलतात की माझ्या रेसिपी शेअर करा, रेसिपी शेअर करा. ताई मी नक्की रेसिपी शेअर करणार तुमच्याशी. पण आत्ता ना माझ्या कामांवर पण मुलांचे एक्झाम आहे आणि माझ्या घरी पण मुलांचे एक्झाम आहे. त्यामुळं मला काय भेटतच नाही रेसिपी शूट करा, जास्त मोबाईल घ्यायला भेटत नाही. तर नक्की मी तुमच्याशी रेसिपी शेअर करणार. थोड्या दिवस जाऊ द्या. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान अशा कमेंट करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.